दोन्ही संघाचे कॅप्टन सूचना लक्षात घ्या। आयोजन कमिटीची सूचना येत आहे, हा सामना 5 षटकांचा असेल। प्रथम फेरीचा हा सामना या ठिकाणी चालू होतोय। 5 षटकांची मॅच, प्रथम फेरीचा तिसरा सामना या ठिकाणी चालू होत आहे। हर्षित 11 आणि त्यांच्या विरोधात समोरून आपण पाहताय ओमसाई ढाबा, या दोन संघांच्या दरम्यान मॅच चालू होत आहे। ओमसाई ढाबा या संघाने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर आणि फलंदाजीसाठी हर्षित एंटरप्राइजेस या संघाला दिलेले पाच रन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत। बॅट्समन आपण पाहताय विशाल आणि विशाल भोईर आणि प्रशांत पाटील ही जोडी मैदान, प्रशांत गांगुर्डे ही जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी उतरले। प्रशांत आणि विशाल, गोलंदाज यत्नेश। पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळाला आहे। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर ऍक्शन मध्ये चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव येते। धावफलकावरती एका धावेच्या मदतीने श्रीगणेशा झालाय। स्कोर कार्ड वरती लागली आहे एक सिंगल धाव। गोलंदाज यत्नेश षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे। जय भवानी क्रिकेट क्लब जेबीसीसी आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत। फटका जबरदस्त खेळलाय, कव्हरला बीट केलं, बॅकफुटला गेला आणि एक जबरदस्त पंच, कव्हर स्वीपरला सलामी, चौकार। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। एसपी ग्रुप चषक 2025 आजचा हा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय। दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि पहिल्या फेरीचा हा सामना या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या दर्जाचं क्रिकेट अगदी सकाळपासून आपण एन्जॉय करत आहात। गोलंदाज यत्नेश येतोय। यत्नेशचा हा चेंडू, या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत। पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले। निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न झालाय। धावफलकावरती 5 धावा। बॅटिंग करत असताना प्रशांत गांगुर्डे स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। नॉन स्ट्राइक एंड वरनं विशाल त्याला साथ देतोय। सलामीची जोडी अजूनही अबाधित खेळतायत। षटक क्रमांक पहिलं वेगवान तेज तरार। यज्ञेशचा पुढचा चेंडू ऑफ साइडला शफल झालाय, ऑन साइडला जबरदस्त तडाखा दिलाय। आउटफील्ड अत्यंत वेगवान, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार। अजून एक कडक स्ट्रोक प्रशांतच्या बॅटमधनं हा चौकार येतोय। धावफलकावरती आपण पाहताय तर 9 धावा। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे। गोलंदाजी करतोय यत्नेश। षटक क्रमांक पहिलं त्याला दिलंय, जबाबदारी दिली आहे पॉवर प्लेच्या षटकाची। निश्चितच फिल्डिंग आपण पाहताय, विकेट किपर अगदी त्याच्या मागे 3 फिल्डर तैनात केलेत। इथं पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच धर्तीचा फटका, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतोय। चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप दिलाय। 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी धावले आणि यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्या। व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत। धावफलकावरती ऍड केल्या जातील। स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 12 या आकड्यावरती पेल 12 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकात आपण आहोत। वेगानं धावा बनवण्यात यशस्वी होत असताना दोन्ही फलंदाज सलामीची जोडी मैदानावरती यशस्वी सुरुवात येत आहेत। अद्यापपर्यंत नॉट आउट खेळतायत। 12 धावा एकंदरीत स्कोर कार्डला जोडलात। विशाल स्ट्राइक एंड वरती यावेळेस विकेटचा अटेम्प्ट सक्सेस केलाय। चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना सरळ भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर। वन मोर बिग हिट, चौकार।
पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती या ठिकाणी 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे सुरुवात दमदार दर्जेदार देत असताना हर्षित 11 दापोडे आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना संघ हर्षित 11 टेमगरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा आणि ओमसाहेब ढाबा दापोडे या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे. बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली केली. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहे त्या एकंदरीत 16 धावा. इथं अत्यंत सुरुवात चांगली दिली आहे. यज्ञेश ज्यानं पहिलं षटक हाताळलं तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज राहुल ओमसाई ढाबा संघासाठी दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे. गोलंदाजी मार्गवरून तयार होतोय. राहुल युवा यंगस्टर खेळाडूंना तुम्ही मैदानावरती पाहताय. इमर्जिंग प्लेयर्स इथं खेळतायत. इथं शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. होम डिलिव्हरी आली आहे. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला पहिला झटका. पहिली विकेट आली. गरज होती ब्रेक थ्रूची आणि हा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालाय. गोलंदाजी करण्यासाठी राहुल आला आणि त्यानं विकेट मिळवली. इथं पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. फसलेला फटका. पुन्हा एकदा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जज केलंय. चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आपल्याला निर्णय कळेल. षटकार धन्यवाद. या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल जज केला होता मात्र स्वतःवरती कंट्रोल राहिला नाही. त्यानंतर पाय स्पीड झाला आणि इथं 6 धावा जमल्या. 6 धावा येत आहेत. धावफलकावरती विजय मैदानावरती आला आणि त्यानं 6 धावा जोडल्या. स्वतःचं खातं खोललं. ऑफ द मार्क होत असताना षटकार ठोकलाय. इथं सुद्धा पुन्हा एकदा ऑफ साइडला जाऊन ऑन साइडला फिरून मारलेला फटका. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. धन्यवाद. 26 धावा या ठिकाणी अद्यापपर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना विजय मैदानावरती आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर इथं चौकार त्यानं ठोकला. एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा इथं धावफलकावरती जोडल्या. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय राहुल. प्रेशर आहे. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानं घेतली होती. लेफ्ट आर्म सीमर. आता मात्र चांगला टप्पा. अचूक टप्प्यावरती चेंडूला या ठिकाणी पिच केलं. गती आणि उंची आपण पाहिली तर नियंत्रित ठेवली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अजून एक चांगला डॉट.
षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहे 26 धावा. दोन मोठे फटके आले, त्यानंतर कमबॅक केलं होतं. इथं फटका खेचलाय, उंची गाठली आहे, लांबी गाठेल का नाही हा प्रश्न होता. चांगल्या पद्धतीनं झेल जज केलाय आणि इथं अजून एक विकेट जात असताना लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या हर्षित एंटरप्राइजेस टीमला. आली लहर, केला कहर, जबरदस्त गोलंदाजी. या ठिकाणी विकेट आलेली आहे. निश्चितच मोठे फटके सातत्यानं मारण्याचा हा प्रयत्न फसला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहताय तर 26 धावा, 2 गडी बाद या ठिकाणी झालेत. निश्चितच प्रशांत आणि विजयला तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅटिंग करत असताना विशाल आणि भूषण या दोघांवरती इथून जबाबदारी असेल, जिम्मेदारी. 5 षटकांची मॅच आहे, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत अद्यापपर्यंत 26 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस केला जातोय. या ठिकाणी दीपेश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विशाल भोईर, उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती सलामीवीर विशाल. पहिलाच बॉल ऑप्टिकच्या जास्त बाहेर, वाईट बॉलचा कॉल येतोय पंचांचा. अवांतरची धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल. वाईट बॉल. इथं पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड जातं 27 वरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज दीपेश गोलंदाजी करत असताना पहिला व्हाईट बॉल, एक धावी. नक्कीच आपण पाहताय दीपेशची ऍक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना अनऑर्थोडॉक्स फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. अगदी जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचं फॉलो थ्रू तुम्ही पाहताय, चेंडू ज्या पद्धतीने एक्झिक्यूट करतोय, जर आपण पाहिलं तर नक्कीच एक अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना युवा यंगस्टर खेळाडू आहेत. निश्चित नवीन खेळाडू तुम्हाला इथं पाहायला मिळतील. नव्या दमाचे नवे कोरे स्टार खेळाडू पाहायला मिळतील. इथं फटका चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती विशाल बॅटिंग करत असताना केलेला हा सर्जिकल स्ट्राइक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटका. धन्यवाद, थँक्यू डीजे. षटकार येतोय. सुपर बॅटिंग. विशाल भोईर मैदानावरती सेट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. एक सिंगल धाव कंप्लीट करतील. एका धावेची मदत येते. धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 34 धावा. बॅटिंग करत असताना टीम हर्षित एंटरप्राइजेस टेमगर पाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करतायत ओम साई ढाबा दापोडे. ज्युनियरचं हे क्रिकेट व्यावसायिक प्लेयर्स चांगल्या पद्धतीने इथं क्रिकेट दाखवत असताना इथं पहा समोरच्या दिशेला चुकीची फिल्डिंग, हातातनं चेंडू निघाला आणि त्यानंतर इथं 2 धावांचं नुकसान या संघाला होतंय. 2 धावा जोडतायत बॅटिंग करत असताना हर्षित एंटरप्राइजेस. इथं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते 36 वरती 36. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 36 धावा फलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत जोडल्यात. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन भूषणला आपण पाहताय. इथं पहा प्रहार केलाय. फिल्डर बरोबर जागेवरती त्या ठिकाणी आहे. इथं सुद्धा झेल टिपण्याची संधी आणि चांगल्या पद्धतीने झेल जज केला. वेल जज कॅच आणि फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन आउट होतोय. लागलेला हा तिसरा झटका. भूषण बाद.
इथं विकेट आली आहे. अगदी सहजगत्या खेळण्याचा प्रयत्न होता, ताकद कमी लावली आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर विकेट अर्जित केली आहे. भूषणला असं वाटलं की टायमिंगच्या जोरावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र अंतर गाठू शकला नाही. सीमारेषेवरती एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सुजलच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल सुजलनं त्या ठिकाणी टिपला आणि फलंदाजाला माघारी पाठवले. लागलाय अजून एक झटका हर्षित एंटरप्राइजेस एमगरपाडा या टीमला. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर नवीन फलंदाज संकेत येतोय. इन ॲट नंबर 5 इथं फटका खेचलाय. पुन्हा एकदा हवेत झेल साठी संधी आली आहे. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूच्या खाली अतिशय चांगल्या पद्धतीनं हा झेल इथं टिपलाय. अजून एक विकेट आलेली आहे आणि निश्चितच संघ कमबॅक करत असताना मैदानावरती मेन इन येलो ओमसाई ढाबा दापोडे विकेट. वारे यांचा शुभ सन्मान आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप उर्फ पिंकूबाई चव्हाण दादांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती आज शुभ सन्मान करत असताना या स्पर्धेची ओळख मोमेंटो देऊन साहेबांचा इथून मात्र शुभ सन्मान दादांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली आहे. त्यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. तर नक्कीच पिंकूबाई यांच्या शुभ हस्ते आम्ही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. दादांनी वेळात वेळ काढून येते मात्र या स्पर्धेसाठी आपली लाखमोलाची उपस्थिती दाखवली आहे. त्यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना तर नक्कीच या स्पर्धेची ओळख अतिशय ब्युटिफुल मोमेंट देऊन दादांचा शुभ सन्मान होत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आलेल्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी फलंदाजी करत असताना टीम खेळतीये हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा. चांगल्या पद्धतीने इथं स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन विशाल मैदानावरती विशाल इनिंग साकारतोय. जबरदस्त वेगवान अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. गोलंदाजी करत असताना राहुल आपण पाहताय वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक संघासाठीच या ठिकाणी चालू असणार हे चौथं षटक या ठिकाणी आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर इथं डॉट येतोय. सलामीचा फलंदाज विशाल भोईर अजून मैदानात खेळतोय. साथ देण्यासाठी केतन आलाय. हा सुद्धा वेगवान अतिशय समोर टाकलेला चेंडू कुठल्याही प्रकारे आता पता नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा सुद्धा डॉट. अचूक टप्पा, भेदक मारा, जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज राहुलला आपण पाहताय. यावेळेस आपण पाहाल तर सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करत असताना सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी गोलंदाजांनी उचलली. राहुलचं या अगोदरचं षटक, त्याचबरोबर दीपेशचं सुंदर षटक. इथं राहुल पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय. सिंगल कंप्लीट. धोक्याची घंटा, धोक्याची घंटा आणि या ठिकाणी धोका झालेला आहे. फलंदाज माघारी परतत असताना रनआउटच्या स्वरूपात लागलाय अजून एक मोठा आदरा. बॅटिंग करणाऱ्या हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडाला बॅट्समन आउट.
चौथ्या षटकात आपण आहोत. या ठिकाणी आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. विकेट वरती विकेट येत आहेत. इथं केतनला माघारी पाठवलंय. यतीन आलाय आणि यतीन पहिल्या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक. झेलसाठी संधी आहे आणि चांगल्या पद्धतीने जज करत असताना जरूर सूर्यकिरण डोळ्यावरती येत होती, मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलंय. इथं विकेट आलेली आहे. अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा संघाला वन मोर बिग ब्लो बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. कॅप्टन रवींद्र गुळवी इथून जबाबदारी असणार आहे फिनिश करण्याची. धावफलकावरती या ठिकाणी 44 धावा 44 44 धावा इथं धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा इथं जमवल्या हर्षित एंटरप्राइजेस या टीमने. चला फिल्डिंग लावा, स्पीडअप करा. नक्कीच पाणी हवं असेल तर पाणी पिऊन घ्या, ऊन भरपूर आहे. मात्र वेळेची काळजी घेणं सुद्धा आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. 4 षटक संपलेली आहेत. धावफलकावरती आपण पाहताय तर इथं जोडल्यात अद्याप पर्यंत त्या शेवटचं षटक या ठिकाणी चालू होत आहे. लास्ट ओव्हर. चला स्पीडअप करा. चांगलं कमबॅक केलं पहिल्या षटकामध्ये. तब्बल आपण पाहताय तर मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहाल तर एक कमबॅक इथं राहुलनं करून दिलं. त्यानंतर दीपेशनं सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. गोलंदाज ओम येतोय. ओम कोळी गोलंदाजी मार्ग वरती तयार होतोय. निश्चितच संतोषदादा कोळी आणि टीम खेळतीये मैदानावरती. ओम साई ढाबा दापोडे संघाचे पॅकर्स आहेत. गोलंदाज तयार. ओम कोळी पहिलाच बॉल चेक केला जाईल. उंचीवरनं जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चुकीच्या पद्धतीने गेलेला हा चेंडू. वन बाउंसचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. धोक्याची घंटा. अजून एखादा बाउन्सर जर चुकीच्या पद्धतीने टाकला तर इथं अडचण येऊ शकते. ओम कोळी युवा गोलंदाज, यंगस्टर खेळाडू आहे. संघासाठी नक्की शेवटचा अंतिम निर्णायक महत्वाचं षटक हाताळतोय. इथं खेळलाय फटका. स्क्वेअर कट. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं आणि निश्चितच इथं आपण पाहाल तर केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगला चेंडू. या अगोदर जरूर वाईट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतरच्या या चेंडूवरती सिंगल धाव अर्जित करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 46 वरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकात आपण आहोत. पहिला चेंडू टाकून झालाय. एकंदरीत आपण पाहिलं तर ओमनं
एक चेंडू फेकलाय, यानंतरचा हा दुसरा चेंडू. इथं संधी आहे, मात्र गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं. दोन फिल्डरच्या मधली दरी भेदली आहे. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. चार धावा येत आहेत. धावफलक 50 पार करत असताना 50 अप 50 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळतील. दोनही संघ मातब्बर ताकदवर संघ आहेत. एका बाजूने हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा बॅटिंग करत असताना 50 धावा जमवल्यात, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे संघ मैदानाच्या आतमध्ये ओमसाई ढाबा दापोडे. ओम कोळी इथं पहा फटका चांगला खेळलाय. जबरदस्त प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं. क्लासिकल अंदाज मैदानात पेश करत असताना सलामीसाठी आलेला फलंदाज विशाल भोईर जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑन फायर. 1 मोर 4. शेवटच्या षटकाची या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खेळ पाहायला मिळतोय. स्कोअर कार्ड 54 वरती जाऊन पोहोचलंय. लागोपाठ 2 चौकार या ठिकाणी ठोकले. बॅटिंग करत असताना विशाल भोईर, ज्याला सलामीसाठी पाठवलंय, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. संघ नायकाचा, संघ मालकाचा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत असताना विशालनं एका बाजूने किल्ला लढवलाय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर मोठी खेळी तो साकारतोय. इथं सुद्धा स्विच इन अटेम्प्ट व्यवस्थित आला नाही बॅट वरती. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या 55 धावा 55. ओम कोळी गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय बॅटिंग करत असताना रवींद्र गुळवी संघाचा कॅप्टन आहे. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. मॅच फिनिश करायची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईड स्लॉंगॉनला ट्रॅव्हल होत असताना निश्चितच दूरवरनं फिल्डर येतोय. चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसणार आहे. अजून एक धाव. एकंदरीत 56 धावा जोडल्या. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल, स्टील 1 टू गो. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. गोलंदाज ओम आणि या शेवटच्या चेंडूवरती ओम बट्सवा डॉट. चांगला चेंडू. षटक क्रमांक 5 संपलेला आहे. पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती आपण पाहताय जोडल्या 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलंय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल ओमसाई ढाबा दापोडे. चला, बालाजी स्पोर्ट्स आणि विघ्नेश 11 रानाळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. विघ्नेश 11 रानाळ आणि बालाजी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. चला, बालाजी स्पोर्ट्स आणि विघ्नेश स्पोर्ट्स राहणार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या कॅप्टन. बालाजी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश स्पोर्ट्स राहणार. या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. विघ्नेश स्पोर्ट्स राहणार आणि त्यांच्या विरोधात बालाजी स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल.
दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. चला टीमला विनंती असेल, हर्षित एंटरप्राइजेस टीमकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये होम साइड दापोडे टीमला विनंती असेल लवकरात लवकर ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला फिल्डिंग लावून घ्या. हर्षित एंटरप्राइजेस आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या आणि होम साइड ढाबा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. या ठिकाणी द्वितीय सत्राला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण टॉस करत आहोत. चला मित्रांनो, मंचाच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आपला टॉस बॉक्स आहे, त्या ठिकाणी टॉस करूयात. टॉस केला जात आहे बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश स्पोर्ट्स राहणार. या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. या ठिकाणी मान्यवर संदीपजी चव्हाण या स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंकूभाई, त्याचबरोबर प्रभुदादा राठोड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. त्याचबरोबर दीपेशदादा चव्हाण ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये, सर्व युवा उद्योजक. टॉस आपण करत आहोत. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला जोडले जात आहेत. अर्थातच एका बाजूने विघ्नेश 11 राहणार आणि बालाजी स्पोर्ट्स यांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. विघ्नेश 11 राहणार संघाच्या कर्णधाराचा हा कॉल असेल. हेड इज कॉल आणि टेल येतोय. नाणेफेक जिंकली या ठिकाणी आपण पाहताय बालाजी स्पोर्ट्सच्या संघानं. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा मंचावरती. या ठिकाणी टॉस जिंकलाय बालाजी स्पोर्ट्स. भावा काय निर्णय घेशील? सामना 4 षटकांचा असणार आहे, काय निर्णय घेशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. नक्कीच आपण पाहताय सामना 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपण थोडासा चेंज करतोय. 5 षटकांचा सामना असणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. युवा खेळाडू आम्हाला भरपूर पाहायला मिळत आहेत. यावर्षी अजून नवीन कोणी प्लेयर्स येत आहेत का टीम मध्ये? नाही, जे प्लेयर्स मागच्या वर्षी खेळले तेच यावर्षी सुद्धा खेळणार आहेत. नक्कीच नक्कीच. व्यावसायिक गटातून खेळताय. तुमच्या एका गावची एक टीम आहे की परिसराचा मिळून संघ बनवलाय? पूर्ण परिसरातून मिळून खेळाडू आहेत. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहताय बालाजी स्पोर्ट्सच्या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. इथं आयोजनाविषयी आणि पिंकू दादा विषयी काय सांगशील? आयोजन तर प्रथमतः बोलायचं गेलं तर पिंकू आणि आमचे संबंध जरा चांगलेच आहेत, कारण ते आमच्या गावामध्ये येत राहतात आणि आयोजन तर खूपच चांगले केले आणि आम्ही पहिल्यांदाच या ग्राउंडवर खेळत आहेत. सो मजा येईल खेळायला. नक्कीच सुभाष मैदान म्हटलं तर कल्याणचं केंद्रबिंदू आहे आणि ऐतिहासिक मैदानावरती तुम्हाला खेळायचं. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखशील म्हणजे तुला इथं विजयाची हमी येईल? 45-50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच भावा, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेली आहे बालाजी स्पोर्ट्सच्या संघानं. विघ्नेश स्पोर्ट्स राहणार संघाचा कॅप्टन माझ्या सोबत आहे. या ठिकाणी टॉस हारलाय. या ठिकाणी तुला बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच. किती धावा जमवशील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50+ जाण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच समोर बालाजी स्पोर्ट्स आहे. त्यांच्या विरोधात या वर्षीच्या हंगामात मॅच झाली आहे का? झाले,
तेच जिंकलेले आहेत. सामना झाला होता, बालाजी स्पोर्ट्स या संघाने जिंकला होता. इथं निश्चितच परतफेड करण्याची तुला संधी आली आहे. सामना जिंकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या पॅकर विषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूपच सुंदर आहे आणि पॅकरचा आम्हाला सपोर्ट असतोच, खेळायला मजा येते. नक्कीच भिवंडी ग्रामीणचं युवा यंग क्रिकेट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस जिंकला बालाजी स्पोर्ट्स या संघानं फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील विघ्नेश स्पोर्ट्स राहणार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. भावांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी विशाल पाटील सर आपल्याला जोडले जात आहेत. मराठी भाषेतनं अतिशय दर्जेदार समालोचन आपण ऐकूया. धन्यवाद. तर विनंती असेल बालाजी स्पोर्ट भिवंडी आणि रिग्नेश 11 रानाल या दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा इथून मात्र डॉट चेंडू येत असताना धावसंख्या स्थगित. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 रन्स आहेत का इथून? धन्यवाद. बालाजी स्पोर्ट्सचे कर्णधार आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी त्वरित मंचावरती येऊन आयोजकांशी संपर्क साधा. संपूर्ण संघ बालाजी स्पोर्ट्सचा संपूर्ण संघ या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. आयोजन कमिटीची सूचना. प्रेमाचं निमंत्रण मित्रांनो, येऊन मंचावरती स्थानापन्न व्हा. बालाजी स्पोर्ट्स. तर पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9. तर बालाजी स्पोर्ट भिवंडी आणि रिग्नेश 11 राहणार या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपला पूर्ण संघ घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचा आहे. बालाजी स्पोर्ट भिवंडी आणि रिग्नेश 11 राहणार. नक्कीच इथून मात्र बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. बदलापूरचा एक अप्रतिम समालोचक आहेत सोमनाथजी खाडे सर. अप्रतिम आवाज त्यांचा आपण ऐकतो. आजच्या दिवसामध्ये आम्हाला चांगली साथ त्यांच्या माध्यमातून मिळते. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर फटका आणि डीप स्क्वेअरला बीट करून चेंडू सीमा पार येतो हा चौकार. थँक्यू. आणि इथून मात्र धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 13 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात इथून मात्र केली जाते. पुन्हा एकदा इथून मात्र लॉंग ऑनला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने आले, अडवण्यामध्ये यशस्वी ठरले. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या 15 या आकड्यावरती. सुरुवात अप्रतिम राहिली आहे टीम ओमसाई दापोडे या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आकाश सज्ज होत असताना रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. अप्रतिम फटका स्विचच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय पंचांचा इशारा. चौकार.
पुढे सरकली. 19 धावा आणि 19 धावा आहेत त्या फक्त फलंदाज प्रभूच्या स्वतःच्या वैयक्तिक धावा 19 पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतो. वैयक्तिक 10 चेंडू आणि 23 धावसंख्येवरती खेळत असताना ओम साई दापोडे टीमचा प्रभू जो सलामीवीर साठी आलाय आणि अटॅकिंग इथून मात्र क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्व प्रेक्षकांना मनमुग्ध करणारी इथून मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 23. विचार केला तर प्रभूने वैयक्तिक 5 चौकार आतापर्यंत मारलेत. सुंदर फलंदाजी त्याच्या बॅट मधून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अस्त्र. गॅप मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल का? क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठलाग करतायत मात्र शेवटच्या अटॅम्प मध्ये शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बॅक टू बॅक हा तिसरा चौकार येतोय. वरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वैयक्तिक विचार केला तर 27 धावसंख्येवरती खेळतोय. हा चेंडू इथून मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बऱ्याच वेळ हवेत होता. लॉंग ऑन वाढून क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना डिफेन्सिव्ह क्रिकेट या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 ने षटक क्रमांक होईल. दुसरं समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा टीम ओम साई दापोडे. बालाजी स्पोर्ट्सचे सगळे प्लेयर इथं वरती या जरा स्टेजवर. तर विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू फेस केलेत ओम साई दापोडे या टीमच्या प्रभूने आणि वैयक्तिक 29 धावा आणि सांघिक देखील 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय क्रिकेट खेळत असताना प्रभू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार दुपारचा उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट इथून मात्र खेळत असताना प्रभूला आपण पाहायला मिळालं. आता मात्र प्रथमच स्ट्रायकिंग वरती येतील दिशांत. तिसऱ्या षटकामध्ये येतोय संकेत. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 28 ची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करतो या स्पर्धेचं आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत सुजल भोईर आहेत. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून करण्यात येते. जेल इथून मात्र सोडला जातो इनफिल्ड मध्ये आणि तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा. 1 ने टीमची टोटल सर्कल पुढे धावसंख्या 30 धावा. आता इथून मात्र समीकरण शिल्लक असेल 17 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनपर्यंत बॅलन्स दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय. जर या षटकामध्ये 5 ते 6 रन्स इथून मात्र खर्च केल्या गोलंदाजाने तर चांगली फाईट नक्कीच येणाऱ्या षटकांमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू इथून मात्र जास्त हाईट आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती.
क्षेत्ररक्षक तिथे चाचपडतायत. चेंडू अजूनपर्यंत त्यांना मिळाला नाहीये. तोपर्यंत तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात आणि 3 ने टीमची टोटल पुढे सरकले 33 धावा. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष जरूर करतायत. मात्र कोणत्या संघाला यश लाभेल आणि कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर होईल. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार फटका. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले होते, त्याला बेट करून चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. थँक्यू. 4 ने टीमची टोटल वेगाने सरकले पुढे. 37 धावफलकावरती 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 20 धाव संख्येची गरज आहे. ओव्हर विकेटने गोलंदाजी करतोय. आता मात्र चौकारानंतर अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला. हलकीशी गती या चेंडूवरती कमी पाहायला मिळाली आणि डॉट चेंडू येत असताना तर यापुढील सामना असेल बालाजी स्पोर्ट भिवंडी आणि रिग्नेश 11 रानल या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपला पूर्ण संघ घेऊन मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 1 रन्स या चेंडूवरती प्राप्त होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 38 धावा धावफलकावरती. या षटकामधील शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय संकेत. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र. स्पीच दर्जेदार एका टप्प्यावरती आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. तर इथून मात्र चौकार येतोय अंतिम चेंडूवरती. स्विचिटच्या माध्यमातून तो चौकार बघितला आणि इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत असताना आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम ओमसाई दापोडे या संघाला. आतापर्यंत ओमसाई दापोडे या संघाचा खेळ बघितला तर अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे. दर्जेदार क्रिकेटचा नजराना आपल्याला त्यांच्या माध्यमातून पेशकश करताना हे दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. कोणते विकेट प्राप्त करू शकले नाहीये टीम अर्चित एंटरप्राइजेस टेमगरपाडा या संघाचे गोलंदाज. भूषण आहेत चौथ्या षटकामध्ये येत असताना. 12 बॉल आणि 15 रन्सची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुपारचे 3 वाजलेत आता. इथून मात्र आपल्याला टाइम पाहायला मिळतो आणि रणरणत्या उन्हामध्ये सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांना फाईट करत असताना राऊंड विकेटने येत असताना हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू जाईल सीमा पार. शफल होऊन मारलेला चौकार. इथून मात्र फुटवरचा वापर करत असताना फलंदाज दिशांत स्वागत केलंय. भूषणचं चौकाराने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच
46 धावा फलकावरती पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चौकार येत असताना बॅक टू बॅक दुसरा 4 येतो फलंदाज दिशांच्या बॅट मधून विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ओमसाई दापोड्या संघ आपल्याला पाहायला मिळतो. मजा येत नाहीये जसा हवा होता तसा. इथून मात्र टफ सामना झाला नाहीये. या सामन्यामध्ये एकाती वर्चस्व दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना प्रस्थापित केलं ओमसाई दापोडे या टीमने आणि 10 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या हलती डुलती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच 51 धावा. 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बिग विकेट डाऊन दिशांची केली संपुष्टात. तर इथून मात्र प्रभू हा फलंदाज बाद झालाय. बिग विकेट डाऊन टीम ओमसाई दापोडे. नवीन फलंदाज येत असताना मैदानाच्या आतमध्ये सुजल येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल शिल्लक आहेत. सुजल येतोय स्ट्रायकर वरती असेल. कमबॅक करावा लागेल. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होत असताना चेंडू जाईल राऊंड स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू जातोय हा चौकार. थँक्यू. आता मात्र समीकरण शिल्लक आहे फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 2 रनची गरज आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावाची त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना आणि अशा पद्धतीने ओमसाई दापोडे हा संघ हा सामना जिंकत असताना सरकलाय पुढे. वेल प्लेड टीम ओमसाई दापोडे. हार्ड लक टीम हर्षित 11. तर बालाजी स्पोर्ट भिवंडी या पूर्ण टीमला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती यायचे. तुमचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप पिंकूभाई दादा चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात येईल. तर पूर्ण संघाला विनंती आहे बालाजी स्पोर्ट भिवंडी तर यायचंय पुढे. तर या सामन्याचा आम्ही सामनावीर देणार आहोत ओमसाई दापोडे या टीमचा प्रभू जो सलामीवीर साठी आला होता. अप्रतिम अटॅकिंग फलंदाजी आम्ही त्याची बघितली. तो प्रभू ठरला या सामन्याचा सामनावीर.